फायनल मुकाबला या ठिकाणी एक मोठा सामना एव्ही पाहायला गेलं तर दोन्ही संघातील खेळाडू एकाच संघात खेळताना दिसतात मात्र माटणे प्रीमियर लीग पर्व एक या स्पर्धेमध्ये ते सर्व खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध या ठिकाणी दिसतात। पहिला चेंडू स्ट्राइक वर रोहन मोठा फलंदाज पहिला चेंडू चांगला फटका सरळ जातो क्षेत्ररक्षक दिवाकर याचं सुरेख क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी आल्या आल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी केशव याची पुढे सरसावून चेंडू खराब क्षेत्ररक्षण निश्चितच मोठा झटका त्या ठिकाणी बसला असता मात्र खराब क्षेत्ररक्षण झेल सोडला जातोय अविनाश याच्याकडून एक मोठा फलंदाज पहिल्याच षटकात या ठिकाणी बाद झाला असता सुरेख गोलंदाजी पुढे येऊन मारण्यास या ठिकाणी पसंती देतोय कायम रोहन पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने टटोला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक पहिला वहिला हादरा बसतोय आणि मोठा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय केशव याच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतला होता रोहनने मात्र त्याची परतफेड या ठिकाणी सूत समेत या ठिकाणी करताना केशव पहिला हादरा देतोय रोहन याच्या रूपात रोहन याचा विचार केला तर निश्चितच पण एक मोठा गडी बाद झाला म्हणावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये रोहन एक असा फलंदाज ज्याने गोलंदाजांवर या स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व राखलंय आपल्या फलंदाजीने तो फलंदाज या ठिकाणी बाद होऊन डगआउट मध्ये सुरेख गोलंदाजी केशव याची कर्णधाराला साजेशी गोलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी आडव्या बॅटने आता चेंडू खेळून काढला जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होतोय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण होते धाव संख्या पोहोचते एक गडी बाद 5 धावा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू निर्धाव जातोय सुरेख गोलंदाजी छत्री पावसाला थांबवू शकत नाही मात्र पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो आणि मला वाटतं तशाच प्रकारचा संघर्ष या ठिकाणी करण्याची गरज या फलंदाजांना कारण एक मोठा झटका बसलाय आत्ताच रोहन याच्या रूपामध्ये टीजे
नवीन गोलंदाज संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शिवा राईट आर्मवर स्ट्राईक एंडला विष्णू ऑफसाईडच्या दिशेने सुरेख देखणा फटका सरळ जातोय 4 धावांसाठी. खराब चेंडू होता त्याला ऑफसाईडच्या दिशेने उभ्या उभ्या टटवलं चौकारासाठी. धावसंख्या पोचते 10 वर सॉरी 11 वर आणि आता मात्र हा चेंडू पंच दोन्ही समांतर करून स्क्वेअर असल्याचा इशारा देत आहेत. पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12 धावा. विष्णू स्वतःहून कर्णधार स्ट्राईक वर कशा प्रकारची फलंदाजी होत आहे हे पाहणं गरजेचं. सरळ बॅटने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. चांगली फलंदाजी विष्णू याच्याकडून पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र डिक्लेअर निश्चित स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या पोहोचते 17 वर. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी वापसी म्हणावी लागेल शिवा याच्याकडून. पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. झेलबाद असल्याचे दात पंचांकडे मागतायत मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम. आजच्या स्पर्धेत आपली कामगिरी चोख पाडली दोन्ही पंच समीर गावकर आणि विजय गावकर. दरम्यान शिवायचा चेंडू हा चेंडू मात्र पंच स्क्वेअर घोषित करतायत. धावसंख्या पोचते 18 वर. जे पहिलं षटक चांगलं टाकलं होतं मात्र दुसऱ्या षटकात त्या षटकाची भरपाई करताना या ठिकाणी विष्णू निश्चितच एक चांगला सामना या ठिकाणी बघायचा असेल तर 80-90 धावा धावफलकावर लावणं गरजेचं. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. चेंडू जातोय सरळ डिक्लेअर एक धावेसाठी. धावसंख्या पोचते 19. पुढचा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. घाई न करता चेंडू एकेरी दुहेरी धावा काढणं गरजेचं. त्याच्यासाठी मी म्हणेन किसी ने बड़ी कमाल की बात कही है. कोहरे से सिर्फ एक चीज सीखने को मिलती है कि जिंदगी में जब दूर का दिखाई देना बंद हो जाए तो एक एक कदम चलते रहिए. रास्ता अपने आप खुद ही दिख जाएगा. जे 90 धावांचं टार्गेट या ठिकाणी तुम्हाला उभं किंवा 90-100 धावांचं टार्गेट उभं करायचं असेल तर एकेरी दुहेरी धावा आणि खराब चेंडूवर मोठा फटका मारायचा. मात्र इथं खराब चेंडू होता त्याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कर्णधार या ठिकाणी बाद होऊन वापस पळण्यांमध्ये दुसरा हादरा बसतोय.
हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डीप मिड विकेट कडे जाताना एकेरी धाव पूर्ण होत आहे. एकेरी धावेने धाव फलकावर धाव संख्या नोंदवली जाते आहे 23 धावा. फायनलचा सामना मोठी फटकेबाजी अपेक्षित फलंदाजाकडून. एक मोठं टार्गेट करायचा आहे आपल्याला. अशी गोल फलंदाजी करायला पाहिजे आणि झेल बाद होऊन परत तो आहे तंबूत अजित. सरगम यांचा पुढचा पुढचा चेंडू अतिशय वेगाने लावलेला फटका येथे. एकेरी धावेवर समाधान मानताना फलंदाज. धावसंख्या पोचली आहे 28 धावांवरती 3 षटक समाप्तीनंतर. तीन गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा 3 षटकांची खेळी समाप्त होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची खेळी करताना येथे दोन्ही संघांचे खेळाडू आपल्या परीने आपणच जिंकावं, आपल्या नावावरच आपलं नाव
या ट्रॉफीवर कोरण्यात यावं या हेतूने, या जिद्दीने दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. कोणाच्या प्रयत्नाला यश मिळतं आणि कोणाच्या प्रयत्नाला अपयश मिळतं हा येणारा काळच ठरवेल. सांघिक चौथं षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिलंच षटक घेऊन अमर. दिनेश साठी पुढचा चेंडू. अतिशय बाहेर पंचांचा निर्णय येतो आहे स्वाईरचा. एकेरी धावेत भर पडते आहे. धाव फलकावर धाव संख्या 29. पुढचा चेंडू हलक्या हाताने तटवलेला चेंडू मिस होतो आहे. एकेरी धावात रूपांतरण होतो आहे. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे. 30 धावा लागत आहे धाव फलकावर. एक मोठं टार्गेट करायचं आहे. मोठे फटकेबाजी मारण्यापासून वंचित ठेवला आहे ते युनायटेड ब्रदर्सच्या गोलंदाजांनी. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवत आहेत ते म्हणजे युनायटेड ब्रदर्स याचे गोलंदाज. थोडस फील्ड मध्ये परिवर्तन होत आहे. स्ट्राइक एंडवर सूरज. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू फटका लावला आहे. एकेरी धाव पूर्ण होत आहे. या एके धावेने धाव संख्या पुढे सरकते आहे. 32 धावा धाव फलकावर. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला भेटतो आहे. दिनेश स्ट्राइक एंडवर आलेला आहे. अमरचा पुढचा चेंडू उचलून लावण्याचा प्रयत्न येते फसतो आहे. या चेंडूवर फक्त एक धाव आणि एकेरी धावेने धाव संख्या सूरजच्या जर्सी क्रमांकावर धाव संख्या पोहोचलेली आहे 33 धावा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका लावण्याचा प्रयत्न होता परंतु या फटक्यापासून वंचित राहिला तो सूरज आणि निर्धाव गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. धाव संख्या स्थिरावलेली 33 धावांवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा जोरदार अपील आणि एक हादरा बसतोय सूरज याच्या रूपात. साइडच्या दिशेने भरकटलेला चेंडू अंपायर स्वायर करतात. घोषित एकेरी धावेत भर पडते. धाव संख्या 34 धावा. मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवलं होतं परंतु शैलेशच्या बॅट मधून
सॉरी दिनेशच्या बॅट मधून एक मोठा फटका. बेचाळीस धावा लागत आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा दिनेश तयारीत पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. उचलून लावलेला फटका येतोय रॉकेट शॉट षटकारासाठी. दिनेश यांच्या बॅट मधून हा षटकार. डीजे बॅटची कडा लागून विकेट किपरच्या हातात झेल आणि झेल सुटणे मुश्किलच नाही तर नामुमकिन. अजून एक घादरा बसतो आहे. अजून एक गडी बाद होतो आहे. तब्बल 5 गडी बाद होऊन तंबूत परतले आहे आणि धावफलकावर फक्त झळकत आहेत त्या 48 धावा. 5वं षटक प्रगती पथावर. पाचव्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि नवीन फलंदाज विश्वास स्ट्रायगॅनच्या दिशेने. अतिशय खराब ऑफसाईडच्या दिशेने भरकटलेला चेंडू वाईट स्वरूपात. एक धावफलकावर लागली आहे. 49 धावा लागतायत त्या धावफलकावर. विश्वाससाठी पुढचा चेंडू येतो आहे शिवाय यांचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू येते मात्र मोठा फटका मारण्याच्या इराद्यात. एकेरी धाव पूर्ण होत आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते आहे 50 धावांवरती. स्ट्रायगेनवर फलंदाज सज्ज होतो आहे शैलेश. शिवाय याचा पुढचा चेंडू पाहूया. शैलेशच्या बॅट मधून काय निघणार या चेंडूवरती. ओव्हर झालेले आहे.
एक चेंडू शिल्लक आहे काय? शेवटचा चेंडू. अजून एक फटका, सुंदर असा सुरेख असा फटका येतोय डीप मिड विकेटच्या सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आणि आता पुढील लोचनासाठी आमंत्रित करतो आहे माझे सहकारी प्रमोद याला. थँक्यू किरण. आणि पंच पॉवर प्लेच्या षटकाची घोषणा करताना बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या ठिकाणी 6व्या षटकात स्ट्राईकवर फलंदाज विश्वास, नॉन स्ट्राईकवर शैलेश, नॉन स्ट्राईकवर असलेला खेळाडू. धाव संख्या पोहोचली 56 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक ते षटक घेऊन स्वतःहून केशव. चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातोय. खराब यष्टिरक्षकाकडून पाहायला मिळतोय. जो चेंडू निर्धाव या ठिकाणी जायला हवा होता त्या चेंडूवर त्या ठिकाणी एक धाव. ही एक धाव किती महागडी ठरेल हे सुद्धा पाहणं गरजेचं. पुढे सरसावून चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी डीजे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात मीपणा करू नका आणि कोणत्याही खेळाडूच्या खोड्या काढत बसू नका. आपण काय आहोत हे ओळखा. विजय आपलाच होईल. फक्त स्वतःसाठी नाही तर प्रथम तुम्हाला संधी दिलेल्या संघासाठी खेळा. आणि या ठिकाणी दोघेही खेळाडू खेळताना मात्र शैलेश जो एक मोठा खेळाडू चौकार षटकार मारण्याची क्षमता ज्या खेळाडू मध्ये आहे तो नॉन स्ट्राईक आणला. त्याला स्ट्राईक आणण्याची गरज एकेरी धाव काढून. आता मात्र सुरेख फटका त्या ठिकाणी. चेंडू जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची सुवर्ण संधी. मात्र खराब पडतीची फेक त्या ठिकाणी पाहायला मिळते शिवायच्याकडून. दरम्यान धावसंख्या पोहोचते 64 धावांवर. चांगली गोलंदाजी वापसी. चौकार ठोकल्यानंतर केशव याच्याकडून पाहायला मिळते. लेग साइडच्या दिशेने चेंडू लेग साइडच्या खूपच बाहेर. पंच दोन्ही समांतर करून चेंडू स्क्वेअर असल्याचा इशारा देतात. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 65 धावांवर. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मात्र खराब यष्टिरक्षण. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय.
धावसंख्या होते 6 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा. दरम्यान एखादा संघ जर सामना हरला तर त्याला आपण हरवलं असं म्हणणं सोपं असतं, मात्र त्या सामन्यामध्ये आपण काय योगदान दिलंय हे सुद्धा महत्वाचं ठरतंय मित्रांनो. दरम्यान पुढचा चेंडू शैलेश साठी मोठा फटका. निश्चितच पण मी पहिल्यांदाच म्हटलं होतं या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. धावसंख्या पोहोचते 71 वर. चांगली फलंदाजी शैलेश याच्या बॅट मधून पुरेपूर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतोय शैलेश. आता मात्र गोलंदाजाकडून वापसी दांडी गोल त्रिफळाचीत होऊन वापस येतोय शैलेश. दरम्यान अमर षटकारानंतर वापसी. काय चेंडू बॉल मध्ये टाकलेला चेंडू त्रिफळाचीत होऊन वापस पाठवलाय. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता. निश्चितचपणे जर सरळ बॅटने चेंडू खेळून काढला असता तर एकेरी दुहेरी धाव त्या ठिकाणी मिळाली असती, मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. पुढचा चेंडू अमर याचा कशा प्रकारे सामना करतो हे सुद्धा पाहणं गरजेचं. दरम्यान हा चेंडू चांगला चेंडू, स्टंप वरून गेलेला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र पुरेपूर गोलंदाज या ठिकाणी फलंदाजांवर वर्चस्व राखताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावली 71 वर. निश्चितचपणे अजून 15-20 धावा धावफलकावर लावणं गरजेचं. एक आव्हानात्मक टार्गेट सेट करायचं असेल तर. आता मात्र झेल टिपण्याची संधी, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गिरतोय आणि दुहेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 73 धावा.
शेवटचा चेंडू आणि ह्या चेंडूवर एकाच दुसऱ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता. 73 धावांवर धावसंख्या स्थिरावली. आता मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये आणखीन एक हादरा बसतोय पिंपळेश्वर वॉरियर्स संघाला. विश्वास स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज महेश. सगुण याचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतो विश्वास. सुरेख फटका त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक दिव्या चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातो. तशाच प्रकारे पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिसरा हादरा बसतो. हॅट्रिकची नोंद या ठिकाणी केली जाते. ऑल आउट रे.
फायनलचा सामना आणि प्रथम पिंपेश्वर वॉरियर्स याने फलंदाजी करून 75 धावाचं टार्गेट समोर ठेवलं आहे ते युनायटेड ब्रदर्स या संघासमोर. युनायटेड ब्रदर्स आघाडीची जोडी मैदानाच्या आत क्रीजवर दिसत आहे. स्ट्राइक एंडवर केशव, न स्ट्राइक एंडवर अविनाश गोलंदाजीसाठी सज्ज होतो आहे. पहिलं षटक घेऊन दिनेश, उचलून लावलेला फाटका पहिल्या चेंडूवर सरळ सीमारेषेच्या पार, चौकार. चौकाराने सत्कार केला जातोय तो केशव याचकडून. आणि धावफलकावर लागलाय 4 धावा. उचलून लावलेला फाटका सरळ सीमा रेषा ओलांडतो आहे आणि दुहेरी धावात रूपांतरण झालं आहे. निर्बंधित जागेत जाताना चेंडू, या दुहेरी धावांनी धावफलकावर धाव संख्या 6. 75 धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाज, सलामी जोडीचे फलंदाज मैदानाच्या आत. स्ट्राइक एंडवर केशव, नो स्ट्राइक एंडवर अविनाश. एक अफलातून फलंदाज मानावा लागेल तो म्हणजे केशव. षटकार आणि चौकारांची बरसात नक्कीच पाहायला भेटणार आहे त्याच्या फलंदाजीतून. क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे स्पिरिट, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश. आणि बहारा आणि कोण असं राजे लागी कोण ना मरे हा झालं होते सध्या हा कोण आता हा जानू दा पुढचा चेंडू अतिशय बाहेर, चेंडू वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेत भर पडते आहे. धाव संख्या पुढे सरकते 7 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात दिनेश हलक्या हाताने तटवायचा प्रयत्न फसतो आहे. एकेरी टप्प्याचा चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हातात. धाव संख्या स्थिरावलेली 7 धावांवरती. फायनलचा मुकाबला जो जिंकेल तो प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेऊन जाईल, जो हरेल तो द्वितीय क्रमांकाचं बक्षीस घेऊन जाईल. स्ट्राइक एंडवर सज्ज होतो आहे केशव. उचलून लावलेला फटका येथे जातोय निर्बंधित जागे. डिक्लेअर 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धाव फलकावर धाव संख्या झळकते आहे 9 धावा. चेंडू उचलण्याचा प्रयत्न फसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे आपल्याला. या चेंडूवर 1 धाव धावून घेतलेली आहे आणि एकेरी धावेने धाव संख्या धावफलकावर 10 धावांवरती स्थिरावते आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. दिनेश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दिनेश अविनाश साठी. ऑफसाइडच्या दिशेने लावलेला कट कीपर ला सोडून 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू
लागत आहे 12 धावफलकावर दुसरं षटक घेऊन येतो आहे विश्वास. अतिशय सुरेख असा फटका, परंतु या चेंडूवर धावा मिळणार आहे त्या फक्त 2, कारण निर्बंधित जागेत चेंडू गेलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे 14 धावांवरती. अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी केशव यांच्याकडून पाहायला भेटत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर, दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू विश्वास याचा, गोल फलंदाज केशव याला. स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू, येथे गती परिवर्तनात्मक चेंडू पाहायला भेटला आहे. या चेंडूवर निर्धाव चेंडू जाणार आहे. या चेंडूवर धाव नाही मिळणार. धाव संख्या तिथेच स्थिरावलेली 14 धावांवरती. जिंकण्यासाठी 75 धावा अपेक्षित. उचलून लावलेला फटका येथे सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेने भर पडते आहे. धाव संख्या पोचली आहे 15 धावांवरती. पुन्हा आणि चेंडू घेतोय यष्टांचा वेध. येथे एक गडी बाद होतोय. पहिला गडी बाद केशवच्या रूपात. पहिला बळी, एक मोठा विकेट येथे पतन होतो आहे केशवच्या रूपात. केशवची खेळी समाप्त होते आहे. फायनलचा मुकाबला पहिला हादरा. तब्बल 15 धावा लागल्या आहेत त्या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, नवीन फलंदाज स्ट्राइक एंडवर अमर. ऑफसाइडच्या दिशेने उचलून लावलेला फटका. 2 खेळाडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. फुलटॉच पद्धतीचा चेंडू, येथे उचलून फटका लावलेला आहे. नो बॉलचा इशारा येतो आहे आणि चौकार. फ्रीडचा मौका आणि टोटल या चेंडूवरती धावा भेट आहेत त्या 5 धावा. आणि या 5 धावांनी धाव संख्येत बदल होते. धाव फलकावर झळकत आहेत 24 धावा. फ्रीडचा मौका, सोने पे सुहागा मिलता हुआ यहाँ पर अमर को. बंपर ऑफर अमर साठी, षटकार किंवा चौकार मारण्याची ऑफर. पुढचा चेंडू विश्वासचा अमर साठी. फ्रीडचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने लावलेला फटका, येथे मात्र सरळ जाणार आहे चेंडू सीमारेषे पार. चौकार. डीजे
अविनाश साठी 75 धावांचा पाठलाग करताना फलंदाजीसाठी सज्ज. हलक्या हाताने तटवलेला चेंडू मात्र रोखून धरला आहे. विश्वास यांच्या हातात अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू अप्रतिम फटका मारण्याचा प्रयत्न. इथे थोडा मिस होतो आहे कीपरच्या मागे आणि जातो आहे सरळ. चेंडूची परती फेकी येते आहे तोपर्यंत 3 धावा पूर्ण करताना आणि या तिहेरी धावांनी धावसंख्या धावफलकावर झळकते आहे 31 धावा. 4 धावांनी धावसंख्या 32 धावांवरती. अप्रतिम असा चौकार पाहायला भेटलाय अविनाशच्या बॅट मधून. अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू निर्धाव जातोय. जितेश यांचा पुढचा चेंडू अविनाश साठी. अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकण्यात यश मिळालं आहे जितेश याला. जिंकण्यासाठी चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे, ती म्हणजे पिंपेश्वर वॉरियर्स या संघाकडून. खराब चेंडू लेग साइडच्या दिशेने अतिशय बाहेर. अवांतर धावेचा इशारा होतोय वाईटच्या स्वरूपात आणि धावफलकावर धावा झळकता आहेत 33 धावा. पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने लावलेला फटका येते मात्र झेल घेण्याची नामी संधी आणि झेल टिपलेली आहे ती विश्वास यांच्या हातात. अजून एक गडी बाद, दुसरा हादरा. आहेत स्ट्राइक एंडवर अमर. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवर सज्ज झाला आहे दिवाकर. जितेश याच्या षटकातील पुढचा चेंडू 33 धावा झळकत आहेत. उचलून लावलेला फटका येथे क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. एकेरी धाव पूर्ण होत आहे. एकेरी धावेने धाव फलक झळकत आहे 34 धावा. डीजे
तिसरं षटक समाप्तीनंतर धावा लागल्या आहेत 34. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावपट्टीवर खेळत आहे अमर. हलक्या हाताने तटवलेला चेंडू आणि या चेंडूवर एक धाव पूर्ण झालेली आहे. एकेरी धावेने धाव संख्येत भर पडते आहे. धाव फलकावर धावा झळकत आहेत 35 धावा. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करण्यासाठी तयार. दिवाकर उचलून लावलेला फटका येथे आणि येथे आउट करण्याची नामी संधी. येथे धावचीत होताना पाहायला भेटलाय आपल्याला दिवाकर. अमरची खेळी समाप्त झालेली आहे. अजून एक हादरा बसला आहे. तिसरा हादरा. रिव्यू पोपा मॅच में ओमर राव 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 एक गडी बाद अमरच्या रूपात. थर्ड अंपायरचा निर्णय. अमर बाद होऊन तंबूत परत. तब्बल 3 गडी तंबूत परतले आहेत. धावफलकावर धावा स्थिरावल्या आहेत 36 धावा. आणि फोरी बरे ते नाव बदल तू मासे बरे हाते मी बरे खोडले पुढचा चेंडू थोडासा बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या मागे थोडीशी मिसफील्ड होते आहे, परंतु धाव मात्र धावली नाही या चेंडूवर. निर्धाव असा चेंडू. महेश षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पुढचा चेंडू महेशचा. दिवाकरला फुलटॉस चेंडू आणि उचलून लावलेला आहे सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. षटकार डीजे. थँक्यू डीजे. 26 चेंडू आणि 33 धावा. 26 चेंडू 33 धावा बनवायच्या आहेत. अवांतर धावेत भर पडते. वाईटच्या स्वरूपात धावा बनत आहेत 43 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू टोलावतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी.
संघाचं अर्धशतक या ठिकाणी धावफलकावर लागतंय. यात काही शंका नाही आणि तो संघर्ष या ठिकाणी करताना दिवाकर आपल्या संघासाठी, मात्र रोहन याने फलंदाजीतून आपली या ठिकाणी फलंदाजी दाखवली. मात्र गोलंदाजीत कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय पाहूया. पहिला चेंडू या ठिकाणी पंच स्वैर घोषित करतात. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावर लागते. धाव संख्या पोहोचते 51 धावा. दिवाकर स्ट्राइक वेनला बाद असल्याची अपील त्या ठिकाणी मागतायत पंचांकडे. मात्र पंच आपल्या निर्णयावर तटस्थ त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय. पंच ती अपील त्या ठिकाणी फेटाळून लावतायत. अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता जर वापसी करायची असेल पिंपळेश्वर वॉरियर्स संघाला, एक सुवर्ण या ठिकाणी अक्षरामध्ये कोणत्या ट्रॉफीवर आपलं नाव करतो हे सुद्धा पाहणं गरजेचं. दरम्यान एक चांगला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण. तो बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. थोडीशी वापसी, ज्या मागच्या षटकाच्या धावा कुठल्या, आता 2 षटकार मारले होते दिवाकर यांनी, त्याची थोडीशी या ठिकाणी भरपाई म्हणजे करताना दिसतोय रोहन. पुन्हा एकदा चांगला चेंडू, काहीच समजू शकत नाही. स्लो रोहन गेंदबाजी होते. लेकड गोलंदाजी या ठिकाणी करण्यासाठी माहीर मानला जातोय रोहन आणि तशाच प्रकारची गोलंदाजी फलंदाजाला मात्र या ठिकाणी चुकवतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला चेंडू, मात्र खराब यष्टीरक्षण. विश्वास याचं निश्चित स्वरूपाची एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 53 धावा या षटकातील. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. एका चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा सगुण सज्ज होतोय. मोठा फटका त्या ठिकाणी मारतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सगुण बाद होऊन डगआउट मध्ये वापस येतोय. आणखीन एक हादरा बसतोय युनायटेड बॉयज ब्रदर्स संघाला. संख्या पोहोचते 53 धावांवर. 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. आणि हे निर्णायक षटक असणार आहे या सामन्याचं. 18 चेंडू आणि 22 धावा. रोहन याची प्रशंसा करावी लागेल. चांगली गोलंदाजी. केवळ फक्त 3 धावा खर्च केल्यात रोहन याने. एक महत्वाचा गडीही टिपला. मात्र आता येतोय नवीन फलंदाज वामन. स्ट्राइक एंडला निश्चितच मोठा फलंदाज, मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज.
हा चेंडू या ठिकाणी मात्र वामन त्रिफळाचीत होतोय. बॉल मध्ये टाकलेला चेंडू काहीच समजू शकला नाही. आणखीन एक हादरा बसतो युनायटेड ब्रदर्स संघाला. आता मात्र 17 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 2 षटकार ठोकून दिवाकर अजून नॉन स्ट्राईक एंडला. मात्र या सामन्यात पाहायला गेलं तर चेंडू दर चेंडू या ठिकाणी प्रेक्षकांचा काचाचा ठोका चुकवताना दिसतोय. काय सामना फायनलचा या मैदानावर रंगतोय. सुंदर असं आयोजन माटणे प्रीमियर लीग पर्व 1 च. थोडीशी कृपया प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे, सीमारेषेच्या थोडस जरा पाठीमागे थांबायचं आहे, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही. दरम्यान विश्वासाचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज पंच चेंडू या ठिकाणी स्वैर घोषित करतायत. आता मात्र 17 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज संदेश स्ट्राईक एंडला. सुरेख फटका त्या ठिकाणी मारतोय. 1 धाव पूर्ण होते आणि एकाच धावीवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. अशाच प्रकारे एकेरी दुहेरी धावा काढाव्या लागेल जर विजय प्राप्त करायचा असेल तर. आणि एखाद दुसरा खराब चेंडू त्यावर मोठा फटका म्हणजे विजयाचं गणित या ठिकाणी सोपं होऊन जाईल. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी संघर्ष करताना दिसतोय प्रत्येक खेळाडू. सुरेख फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव येते. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 56 धावा धाव फलकावर लागतायत. चांगला चेंडू. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. 4था चेंडू निर्धाव जातोय म्हणजे आता 14 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आवश्यकता. दरम्यान विश्वास पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू या ठिकाणी फुलटोस स्वरूपाचा चेंडू, खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उठवता आला नाही. संदेश आला. धावसंख्या पोचते 57 धावा. 13 चेंडू आणि 18 धावांचा समीकरण असताना ज्या फलंदाजाने 2 षटकार ठोकले तो फलंदाज या ठिकाणी अजूनही मैदानात. दिवाकर गवस काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी. हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावबाद करण्याची संधी, सुरेख परतीची फेक त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. धावसंख्या पोचते 58 धावा म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो।
शैलेश जाधव कृपया समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. दिनेश गोलंदाजी मार्कवर मात्र स्ट्राईक हँडला दिवाकरकडे सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी खेळलेल्या दिसत आहेत, कारण संघाला विजय मिळून देतो का हे पाहणं गरजेचं. आता मात्र चांगला चेंडू, मात्र पंच या ठिकाणी चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर असल्यानं स्क्वेअर असल्याचा इशारा देत आहेत. शैलेश जाधव यांचं आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करीत आहोत. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. सामन्यावर थोडीशी पकड या ठिकाणी करताना दिसतो. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजीचा मारा दिनेश याच्याकडून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, दिवाकर सज्ज होतोय. आता मात्र सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. प्रदीप शिरोडकर भरडवाडी यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं आहे. पुढचा चेंडू दिनेशचा संदेशसाठी. आताचा हा चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांसाठी 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 62 धावांवर. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. दोन धावा मिळाल्यात. नऊ चेंडू आणि 2 धावा निश्चित स्वरूपाच्या मिळत आहेत. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. रोमांचक स्थितीत असलेला सामना, पुरेपूर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना या ठिकाणी या मैदानावर मॅटने प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असताना संदेश स्ट्राईकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक हादरा बसतोय, म्हणजे लागोपाठ गडी बाद होण्याचा सिलसिला या ठिकाणी कायम जशाचा तसा. माननीय प्रदीप शिरोडकर ग्रामपंचायत सदस्य माटणे यांचं या ठिकाणी कमिटी सदस्य आयोजक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. दरम्यान दिवाकर स्ट्राईकवर. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र या ठिकाणी खराब. पंच चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. धाव संख्या होते 62 धावा होत आहेत. पुढचा चेंडू दिवाकर साठी. पॉवर प्लेची मर्यादा असताना हा चेंडू मात्र या ठिकाणी फुललेला चेंडू होता. निश्चित स्वरूपाची 1 धाव त्या ठिकाणी मिळते. 63 धावा धाव फलकावर लागतायत. अजून या सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. टिचून गोलंदाजीचा मारा या ठिकाणी दिनेश याच्याकडून पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
अजूनपर्यंत तरी फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश आले या षटकात. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात थोडस यश या ठिकाणी मिळतंय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. हा 67 धावा. एका षटकात 8 धावांची आवश्यकता. रोमांचक सामना. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासाळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. गडी बाद झालेत 6. 4 गडी अजूनही शिल्लक. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 67 धावा. दिवाकर अजूनही मैदानात, मात्र नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अजित. रोहन, ज्या गोलंदाजाने मागच्या षटकात फक्त 3 धावा खर्च केला होता, तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत 1 धाव आणि एकाच धावीवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत, कारण दिवाकर कडे स्ट्राईक. बुगियाची रात्र या ठिकाणी कोणाची असेल, कोणता संघ हा सामना जिंकेल. दरम्यान दिवाकर रिव्हर्स फटका या ठिकाणी मारतोय. पहिली धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी लिहिल्यारीत्या पूर्ण होते. सुरेख परतीची फेक होते, मात्र चेंडू त्या ठिकाणी 4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. ज्या चेंडूवर 1 धाव व्हायला हवी होती तिथं 2 धावा दिल्यात. कृपया एक विनंती आहे प्रेक्षकांना, थोडस 1 मीटर बाहेर थांबावं प्लीज. सहकार्य करायचं आहे. चार चेंडू आणि 5 धावा असं समीकरण असताना रोहन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अचूक गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी प्रयत्न होतोय, प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी संघर्ष होतोय. या संघर्षात विजय कुणाचा होतोय हे पाहणं गरजेचं. दरम्यान हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोन मध्ये. निश्चित स्वरूपाच्या 2 धावा मिळतायत. 2 धावेने धावफलक हलता होतोय. धावसंख्या पोहोचते 72 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. रोमांचक सामना. माटणे प्रीमियर लीग पर्व पहिलं. काय आयोजन या स्पर्धेचं. आयोजकांची सुद्धा प्रशंसा करावी लागेल. माटणे क्रिकेट लीग या ठिकाणी सुवर्ण अक्षराने कोण या ट्रॉफीवर आपलं नाव कोरतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं. पुढचा चेंडू घालण्यासाठी सज्ज होतोय रोहन. स्ट्राईक एंडला दिवाकर. पुन्हा एकदा या ठिकाणी उंच असा गेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक श्रीकांत आणि अशा प्रकारे षटकार जातोय. विजय या ठिकाणी मिळवतोय युनायटेड ब्रदर्स संघ दिवाकर याच्या फलंदाजीच्या जोरावर. दरम्यान हा क्षण या ठिकाणी सुवर्ण क्षण आणि जल्लोष होताना दिसतो युनायटेड ब्रदर्स संघात.